आम्ही एकदा प्रवासाला निघालो होतो. गंमत सांगतो मी आपल्याला. काय असतं, साध्याचं अज्ञान माणसाचं साधन चुकवत असतं. हे लक्षात घ्या. मी आपल्याला सरळ बोलतो. साध्याचं अज्ञान साधन चुकवतं आणि चुकलेलं साधन माणसाला कधीच साध्यापर्यंत नेत नाही, कधीच नाही. मी आपल्याला उदाहरण सांगतो. आम्ही एकदा प्रवासाला निघालो. मला जायचं होतं ते मुंबईहून नागपूरला. त्यावेळेला ते दादर नागपूर रेल्वे सुरू झाली नव्हती, अजून सुरू व्हायची होती. मग ते काय करायचं, ते मनमाडला यावं लागायचं. मनमाडला गाडी बदलायची, मुंबईहून मनमाडला यायचं, मनमाडला गाडी बदलायची, मग नागपूरला जाणाऱ्या गाडीमध्ये बसायचं, असं होतं. आम्ही निघालो मुंबईहून, मनमाडला आलो. मनमाडला ती गाडी बदलली, आम्ही नागपूरच्या गाडीमध्ये बसलो. आरक्षण होती, सगळं होतं. आम्ही बसलो, निघालो. गाडी सुरूही झाली, पुढं गेली. चाळीसगाव वगैरे पहिली स्टेशनं येतात, ते मागे पडले. सहज डब्यामध्ये कोण कोण आहे, काय काय नाही बघणं होतंच आहे. सहप्रवासी असल्यानंतर काहीतरी बोलणं वगैरे होतं. 1-2 उत्तर प्रदेशातले साधू आमच्या डब्यामध्ये होते. भगवे कपडे घातलेले, दाढी वाढलेली, असे ते 2 साधू मळकट झालेले. कुठून कधी प्रवासात होते देव जाणे, पण ते आमच्याबरोबर होते. आम्ही नागपूरला निघालेलो. आता ते साधू, माझा पोशाख धोतर वगैरे बघून त्यांनी मला विचारलं, बेटा किधर जा रहे हो. आता उत्तर प्रदेशातले, त्यांना काही मराठी येत नव्हतं. ते म्हणाले, बेटा किधर जा रहे हो. मी म्हणलं, बाबाजी हम नागपूर जा रहे हैं. त्याने ऐकून घेतलं, शांत बसले. ठीक आहे. त्यांनी जसं मला विचारलं तसं मी त्यांना विचारलं, बाबाजी आपको कहाँ जाना है, किधर जा रहे हो, आपको कहाँ जाना है. त्यावेळेला मला त्याने उत्तर दिलं, बेटा हम बंबई जा रहे हैं, हमको जाना है बंबई. मला वाटलं, मी आत्ता यांना सांगितलं मी नागपूरला चाललोय, आणि हे ऐकूनही त्यांना मुंबईला जायचंय, तरी हे महात्मे शांत आहेत. खरेच महात्मेत का काय. मला वाटलं बहुतेक दुसऱ्या प्रांतातले असल्यामुळं दिशाभूल झाली असेल. नागपूर कोणत्या दिशेला, मुंबई कोणत्या दिशेला कळलं नसेल. म्हणून मी त्यांना विचारलं, बाबाजी आपको कहाँ जाना है. बेटा हमें बंबई जाना है. मला वाटलं काहीतरी चुकलंय त्यांचं. मी त्यांना म्हटलं, बाबाजी ये गाड़ी तो नागपुर जा रही है, आप कह रहे हैं हमें बंबई जाना है, तो गाड़ी जा रही है नागपुर. मनमाड के प्लेटफॉर्म पर बंबई की ओर जाने वाली गाड़ी खड़ी थी, आप उसमें बैठ जाते, बंबई पहुंच जाते. ये गाड़ी जा रही है नागपुर, अब बंबई कैसे पहुंचेंगे आप. मी त्यांना हिंदीमध्ये बोललो. मी त्यांना म्हणलं, अरे ही गाडी चालली नागपूरला, तुम्ही म्हणताय मला मुंबईला जायचंय. मनमाडच्या प्लॅटफॉर्मवर आम्ही ज्या गाडीतून आलो तीच गाडी परत फिरली होती, मुंबईला जाणारी गाडी उभी होती. तुम्ही त्या गाडीत बसले असते तर मुंबईला पोहोचले असते. वो उस गाड़ी में क्यों नहीं बैठे आप. त्यांनी काय उत्तर द्यावं. ते म्हणाले, अरे बेटा वो गाड़ी में भीड़ बहुत थी, ये गाड़ी खुली थी, इसमें बैठ गए. आता ह्याच्या बाप जन्मात साधू झाला म्हणून काय काय मुंबई नागपूर फिरवून टाकेल काय, महाराष्ट्राची दिशा फिरवेल काय, काय नामदेव आहेत काय, मंदिरच फिरवलं म्हणायला. कसं शक्य आहे. वो भीड़ बहुत थी, ये गाड़ी खुली थी, इसमें बैठ गए. आता मला वाटलं काय यांचं काही काम असेल, काही असेल. आता साधू आहेत, साधूंची बहुतेक वेळेला मुंबई हायकोर्टात कामं असतात, तरच त्यांना साधू म्हणतात. मग ते मला आपली चिंता उगीचच. मी त्यांना म्हणलं, अहो तर तुम्ही म्हणताय आम्हाला मुंबईला जायचं आहे, गाडी चालली नागपूरला. मुंबईला जर तुमचं काही काम असेल तर ते होणार नाही ना. आता तुम्ही नागपूर कुठं मुंबई कुठं, 2 टोकं. मी त्यांना म्हटलं, बाबाजी ये गाड़ी नागपुर जा रही है, आप कह रहे हमें बंबई जाना है, आप पहुंचेंगे कल सुबह नागपुर को. आप कह रहे हैं बंबई जाना है, अगर बंबई में आपका कोई काम होगा तो नहीं हो पाएगा, कैसा होगा आप. त्यांनी काय सांगावं. तो म्हणाला, अरे नागपुर क्या बंबई क्या, कहीं भी जाके भीख ही मांगना है, किधर भी लेके चलो. हे शहाणपणाचं लक्षण आहे काय. आपण कोणत्या दिशेनं जाणाऱ्या गाडीमध्ये बसतो आहोत. आपण गाव ठरवून गाडी पकडतो का गाडी पकडल्यावर गाव ठरवतो. काय करतो आपण सांगा ना. कर्मातून प्राप्त होणाऱ्या फलाची जाणीव करून घेऊन आम्हाला कर्मामध्ये प्रवृत्त व्हायचं आहे का कर्म सुरू केल्यानंतर फलाचा विचार करायचा आहे. आम्ही गाव ठरवून गाडीत बसत असतो. गाडीत बसल्यानंतर गाव ठरवत नाही आम्ही. ते शहाणपणाचं लक्षण मानलं जात नाही. ते वेडेपणाचं लक्षण आहे, मूर्खपणाचं लक्षण आहे, भिकारीपणाचं लक्षण आहे. कहीं भी लेके चलो, भीक ही मागना है. मग काय करायचंय. कोणत्याही गाडीत बसा, उपयोग काय. नाहीतरी मरायचंच आहे. कोणतंही कर्म करा. शहाणपणाचं लक्षण आहे का. नाही ना.
माणसाने आपल्या ध्येयाचा विचार करावा, कर्मातून प्राप्त होणाऱ्या फलाची जाणीव करून घेण्याचा प्रयत्न करा. हां, आम्हाला पूर्णत्वानं ती जाणीव होणार नाही, गोष्ट खरी आहे, पण आम्ही चांगली कर्म करावीत. कशा करता? आम्हाला काही चांगलं प्राप्त व्हावं म्हणूनच ना. म्हणजे कर्मफलाचा विचार करत असताना हे कितीही जरी आम्ही प्रयत्न केले, मी कशा करता आपल्याला हे बोललो की कर्तव्य आणि प्राप्तव्य याच्यामध्ये प्राप्तव्यावर कर्तव्य अवलंबून आहे. कारण आमचं प्राप्तव्य महत्वाचं असतं आणि त्या प्राप्तव्याच्या प्राप्तीच्या चिंतनात कर्तव्याचा आराखडा ठरवायचा असतो. कर्माचा विचार कुठे आहे हे लक्षात घ्या. कर्माचा विचार कुठे आहे हे लक्षात घ्या. आम्हाला कर्तव्याचा आकृतीबंध ठरवण्यापूर्वी प्राप्तव्याचा सामान्यत्वानं बोध असला पाहिजे, ही अपेक्षा आहे. आम्हाला काय मिळवायचंय हे जेव्हा आम्ही ठरवू ना, तेव्हा ते कसं मिळवायचं आहे हे आम्हाला ठरवता येईल. कसं मिळवायचं आहे? आम्हाला खरंच महाराष्ट्रामध्ये शाळा शिकताना, कॉलेजमध्ये जाताना आम्हाला महाराष्ट्रात पहिलं यायचं आहे. काय करावं लागेल त्याच्याकरता? भारतात पहिलं यायचं आहे, महाराष्ट्रात पहिलं यायचं आहे, हे ठरलंय ना. मग याच्याकरता काय करावं लागेल ते ठरवा. काय करावं लागेल? काही करावं लागत नाही. जीव तोडून प्रचंड मेहनत करून आम्हाला अभ्यास करावा लागेल. याच्या पलीकडे काही करता येणार नाही. मग पेपर कुणाकडे तपासायला गेलेत याचा शोध घेणं हे काही चांगलं लक्षण नव्हे, हे लक्षात घ्या. कारण हे आम्ही ठरवलंय. आम्हाला जर पहिलंच यायचं असेल तर त्याच्याकरता कष्टाला अभ्यासाला पर्याय असू शकत नाही. तुमचं क्षेत्र कोणतंही असो, तुमचं क्षेत्र कोणतंही असो, कष्टाला पर्याय नाही, अभ्यासाला पर्याय असू शकत नाही, हे लक्षात घ्या. अभ्यासाच्या ऐवजी दुसरं काहीतरी नाही, जमत नाही. अभ्यास करूनच मनुष्य मोठा होईल, अभ्यास करूनच यश पदरात पडेल, कष्ट करूनच आपल्याला यश पदरात पडेल. यशाला शॉर्टकट माहिती नसतात, यशाला मधले मार्ग नसतात. यशाला कष्ट, अभ्यास, तन्मयता, तद्रूपता आणि समर्पण या व्यतिरिक्त दुसरा भाग नाही, दुसरी जाणीव नसते. आपण कोणीही असा, पहिल्या प्रयत्नात आम्हाला जमून गेलं असं होत नाही. प्रयत्न करावेच लागतात, अभ्यास करावाच लागतो. मी साधं उदाहरण देतो. माता भगिनी समोर आहेत. मला सांगा, तुम्ही पहिली पोळी केली तेव्हा गोलच झाली का? नाही झाली ना. ती गोल होण्याकरता तुम्हाला किती वर्ष प्रयत्न करावे लागले? अजून तरी होते का नाही शंकाच आहे, पण होत असेल तर किती वर्ष प्रयत्न करावे लागले सांगा ना. पहिल्यांदा आपण नाना देशाचे नकाशे काढलेच की नाही, पोळपाटावर काढलेच ना. पण त्याच्याकरता अभ्यास करावा लागला, सासूच्या सूचना ऐकाव्या लागल्या. अभ्यासातून शहाणपण येतं, ते स्वीकारावं लागतं. बारकाईनं त्याचं अवलोकन करावं लागतं की मागच्या वेळेला काय चुकलं होतं, या वेळेला काय बरोबर आहे, याचं अवलोकन करावं लागतं. हे सगळं अभ्यासातून प्राप्त होतं.